विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या 2020-2021 या शैक्षणिक वर्षामध्ये मी श्री सोमवंशी के.एस. आपले मनपूर्वक स्वागत करतो. कोरोना या वैश्विक महामारीने जगाला विळखा घातलेला आहे. कोरोनाशी सामना करत असताना आपापले व्यवहार चालू आहेत. दिवसेंदिवस भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. तेव्हा शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे घरामध्ये सुरक्षित राहूनच वर्क फ्रॉम होम आपल्याला आपले कार्य करावयाचे आहे. शिक्षण विभागाने देखील जोपर्यंत शाळा कॉलेज सुरू होत नाहीत तोपर्यंत घरात राहूनच ऑनलाईन पद्धतीने वर्क फ्रॉम होम अध्ययन अध्यापनाचे कार्य करावयास सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता आपल्या मराठी विषयाकडे वळतो आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या सर्व विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षाची 12वीची जुनी पुस्तके विकत न घेता यावर्षी बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून विकत घ्यायची आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने यावर्षी मराठीचे नवीन युवक भारती हे पुस्तक काढलेले आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांनी पुस्तके विकत घेतलीही असतील, तरी पण आपल्या ग्रुपमध्ये आर्ट्स 2 मध्ये PDF मध्ये मराठीचे पुस्तक मी अपलोड केलेले आहे. ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घेतले असतीलच. युवक भारती या 12वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एकूण 5 विभाग आहेत. गद्य, पद्य, कथा एक साहित्य प्रकार, उपयोजित मराठी आणि लेखन व व्याकरण. या 5 विभागापैकी आता आपण लेखन व व्याकरण याचा विचार करणार आहोत. व्याकरणामध्ये समास, प्रयोग, वाक्यरूपांतर, अलंकार, पारिभाषिक शब्द, वाक्प्रचार असा भाग आहे. यामध्ये आपण अलंकाराचा विचार करणार आहोत. तर अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना. दागिने परिधान केल्याने व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. तसेच भाषेमध्येही अलंकार असतात. भाषेला वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यामुळे शोभा प्राप्त होते. भाषेला ज्याच्यामुळे किंवा ज्या गुणधर्मामुळे शोभा प्राप्त होते त्या सर्वच गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वाचतो तेव्हा या साहित्य वाचनामुळे आपल्याला आनंद होतो. साहित्यामध्ये दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळे ठरते त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार होय. भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक
शब्दालंकार आणि 2 अर्थालंकार. शब्दालंकाराचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. ते 3 म्हणजे यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकार, जे या वर्षीच्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत. यावर्षी आपल्याला अर्थालंकाराचा विचार करायचा आहे. दुसरा प्रकार म्हणजे अर्थालंकार. अर्थालंकाराचे अनेक उपप्रकार पडतात. त्यातील आपण अतिशयोक्ती अलंकार, अनन्वय अलंकार, अपनहुती अलंकार आणि अर्थांतरन्यास अलंकार या 4 प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथमतः अतिशयोक्ती अलंकाराचा आपण विचार करूया. अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकारामध्ये खरं म्हणजे या अलंकारामध्ये 2 शब्द आहेत, अति आणि उक्ती. अति म्हणजे जास्त आणि उक्ती म्हणजे बोलणं. जास्तीचे बोलणे किंवा खूप बोलणे. जसं मराठीमध्ये म्हणतात की राईचा पर्वत करणे. खरं म्हणजे राईचा कधी पर्वत होत नाही आहे, म्हणजे इथं अति बोललं जातं किंवा ती गोष्ट फुगवून सांगितली जाते. अतिशयोक्ती अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे वर्णन हे फुगवून केलेले असते. या अलंकारात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली जाते किंवा असंभवनीय गोष्ट संभव आहे असे दाखविले जाते. खरं म्हणजे जर आपण व्याख्या बघायची म्हटली तर कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. मी परत एकदा सांगतो आहे की कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. याची आपण उदाहरणे पाहणार आहोत. उदाहरणार्थ, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. खरं म्हणजे क्षुद्रजीव म्हणजे मुंगी. खरं म्हणजे ती काही उडत नाही आहे. जर समजा उडाली तरी ती काही सूर्याला गिळू शकत नाही आहे. म्हणजेच या अलंकारामध्ये अशक्य गोष्ट ही शक्य आहे असे दाखवून दिलेले आहे. दुसरं उदाहरण बघायचं म्हटलं तर, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाहणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा, दमडीच्या तेलामध्ये किती गोष्टी उरकलेल्या आहेत याचं अवास्तव अशा प्रकारचं वर्णन इथं केलं गेलेलं आहे. खरं म्हणजे दमडीच्या तेलामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होणं शक्यच नाही आहे, तरी पण इथं या गोष्टी शक्य झालेल्या आहेत असे दाखवलेले आहे. तिसरं उदाहरण आहे, जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. याचा अर्थ आहे, ज्या वेळेस नल राजा घोड्यावर बसतो तेव्हा तो घोडा एकदम उसळतो
आणि त्या घोड्याच्या पायाचा खूर हा त्या चंद्राला लागतो, म्हणून त्या चंद्रावर डाग आहे असं म्हटलं जातं. खरं म्हणजे नलराजाचा घोडा एवढा काही उसाळू शकत नाही आहे, तरी पण इथं अवास्तव अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेस चित्रपट पाहतो तेव्हा त्या चित्रपटामध्ये असलेला हाडकुळा नायक 10 गुंडांना मारतो किंवा उंच इमारतीहून खाली उडी मारतो. खरं म्हणजे हे सगळं काही शक्य होऊ शकत नाही आहे, तरी पण यामध्ये आपल्याला शक्य झाल्याचं किंवा असंभवनीय गोष्ट संभव झाल्याचं दाखवून दिलं जातं. मी पुन्हा एकदा 3 उदाहरणं तुम्हाला सांगतो आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. दुसरं उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आणि तिसरं आहे, जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. ही 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेतच. याशिवाय जर तुम्हाला इतर कुठून अशा प्रकारच्या अलंकाराची उदाहरणे उपलब्ध झाली, ती सुद्धा तुम्ही या अलंकारासाठी परीक्षेमध्ये लिहू शकता किंवा वापरू शकता. दुसरा प्रकार आहे अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकाराचा विचार करत असताना आपल्याला उपमेय आणि उपमान या 2 घटकांचा विचार करावा लागतो. तर उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय? तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाचे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाचे ते. बघा, अनन्वय म्हणजे संबंध. या अलंकारामध्ये तुलना करण्याचा संबंधच येत नाही. अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे तुलना. थोडक्यात तुलना करण्याचा संबंध या अलंकारामध्ये येत नाही. कारण जे 2 घटक आपण बघितले, उपमेय आणि उपमान, तर या अलंकारामध्ये उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असं उपमानच मिळू शकत नाही. मी काय म्हटलं, या अलंकारामध्ये उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळू शकत नाही. म्हणजे उपमेयाला जेव्हा दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. परत एकदा सांगतो आहे, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, मी आत्ताच म्हटलं, उपमेय आणि उपमान याच्यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही आहे. तर समजा मी उपमेय आहे आणि तुम्ही उपमान आहात. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाचे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाचे ते. माझी तुलना तुमच्याशी होऊ शकते का? होऊ शकत नाही आहे. किंवा तुमची तुलना माझ्याशी होऊ शकते का? होऊ शकत नाही आहे. मी या ठिकाणी उपमेय आहे असं म्हटलं जातं, कारण अनन्वय अलंकारामध्ये उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते.
म्हणजेच माझ्याकडे शिक्षणाचा जो भाग आहे तो अद्वितीय आहे, माझ्याकडे पदव्या जास्त आहेत, त्यामुळं मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. तर या अलंकारामध्ये तुलना होत नाही आहे. तर उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आहे. ती उदाहरणे पुढील स्लाईडमध्ये आपल्याला दिसून येतील. अर्जुनाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही हे सांगत असताना कवी मोरोपंत म्हणतात की झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा. सम म्हणजे सारखा, म्हणजे अर्जुनासारखा अर्जुनच आहे. म्हणजे अर्जुनासारखे भरपूर झालेले आहेत, भरपूर होतील आणि भरपूर निघतीलही, परंतु अर्जुनासारखा अर्जुनच आहे. दुसरं उदाहरण आहे, सूर्यासारखा तेजस्वी सूर्यच. कारण सूर्यामध्ये तेजस्विता हा अद्वितीय गुण आहे, त्यामुळे सूर्याची उपमा इथं सूर्यालाच दिलेली आहे. सूर्यासारखा तेजस्वी सूर्यच. किंवा ताजमहालाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. ताजमहालासारख्या अनेक सुंदर सुंदर कलाकृती उभ्या आहेत, परंतु ताजमहालाची उपमा इथं ताजमहालालाच दिली गेलेली आहे. पुढील उदाहरण आहे, आईसारखी मायाळू आईच. कारण आईचं प्रेम जगात सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळं आईच्या मायेची तुलना इथं आईबरोबरच केलेली आहे. त्यामुळं आईसारखी मायाळू आईच. आणि शेवटचं उदाहरण आहे की कर्णासारखा दानशूर कर्णच. कारण दानवीरामध्ये किंवा दानशूर व्यक्तीमध्ये कर्णाचं नाव सर्वप्रथमतः येतं. कारण दान करत असताना देखील कुठेतरी मर्यादा असते, परंतु कर्णाने आपल्या जीवाची पर्वा न करता जे त्याचे कवच म्हणून होते अशी कवच कुंडले त्यांनी दान देऊन टाकली आणि आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरला. म्हणून असं म्हटलं जातं की कर्णासारखा दानशूर कर्णच. तर विद्यार्थ्यांनो, हे 2 अलंकार मी तुम्हाला सांगितलेत. शिवाय दोन्ही अलंकाराची वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. शिवाय आनन्वय अलंकाराची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. याशिवाय जर तुम्हाला आणखीन काही आनन्वय अलंकाराची उदाहरणे इतर पुस्तकातून वाचायला मिळाली, तीसुद्धा तुम्ही ग्रहण करून परीक्षेमध्ये लिहू शकता. मला आशा आहे की हे दोन्ही अलंकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील किंवा समजले नसतीलही. जर कुणाला या दोन्ही अलंकाराच्या बाबतीत काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील, तर बुधवार दिनांक 24/6/2020 रोजी 1 ते 3 या वेळेमध्ये आपण मला प्रश्न विचारू शकता. काही अडचण असेल तर. धन्यवाद. उर्वरित जे 2 अलंकार आहेत यामध्ये अपणहुती अलंकार आणि अर्थांतरन्यास अलंकार याचा विचार आपण पुढील ऑनलाईन लेक्चरमध्ये बघणार आहोत. अलंकाराचा जो मी भाग सांगितला तो भाग आपल्या PDF पाठ्यपुस्तकातील पान नंबर 1 से 26 वरती दिलेला आहे. लेक्चर संपल्याबरोबर तुम्ही तो पेज नंबर काढा आणि वाचायला सुरुवात करा, म्हणजे तात्काळ तुमच्या ते चांगलेच लक्षामध्ये राहतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया.